आणि मी खात्रीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये शिंदेंना तर जागा मिळण्याचा विषयच नाही आहे. एकसुद्धा जागा शिंदे निवडून आणू शकणार नाही मुख्यमंत्री. सगळ्यांना माहीत आहे की BJPच्या हातचं बावलं म्हणून आहे. अजित पवारसुद्धा आणू शकणार नाही. त्यांना एक तर जागाच नाही मिळाल्या. BJPच्या म्हणण्याने सगळ्या जागा मिळाल्या. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा येत्या 26 एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे आणि शेवटच्या टप्प्यातनी प्रचार पोहोचलेला आहे. अशात टीका टिप्पणी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे आहेत. साहेब, काय सांगाल तुम्ही? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातनी बाहेरचा उमेदवार आणल्याचा आरोप वारंवार होतोय, कसं बघताय? नाही, हा आरोपाचा विषय नाही. कोणी कोणाचा उमेदवार कोणता द्यावा हा त्या पक्षाने ठरवायचा विषय आहे. पण सर्वांना माहीत आहे की हिंगोली किंवा त्या नांदेड परिसरामध्ये ज्यांचं काम होतं, जे खासदार म्हणून त्यांचे जे आज उमेदवार म्हणते आहेत त्यांचे पती खासदार म्हणून त्या ठिकाणी होते आणि त्यानं खासदारांना परत उमेदवारी न देता त्यांच्या पत्नींना दूरवर कुठेतरी माहेर आहेत, ज्याचं दुरान्वयानं कुठलं माहेरशी आणि संपूर्ण परिसराशी संबंध नाहीत, त्यांना यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघामध्ये इथं आणायचं आणि त्यांना उमेदवारी द्यायची. हे संपूर्ण खेळी जे आहेत हे BJPने केलेली आहेत. कारण राज्यामध्ये शिंदे मुख्यमंत्री असेल किंवा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरेजीकडनं पक्ष तोडून त्या BJPच्या बाजूला गेले असतील, परंतु आज अत्यंत वाईट अवस्था शिंदे मुख्यमंत्र्यांची झालेली आहेत, अजित पवारांची झालेली आहेत आणि आज ते काही बोलू शकत नाहीत. ते कठपुतलीसारखे BJPच्या हातामध्ये एक खेळत आहेत पूर्ण राज्यामध्ये आणि BJP त्यांना नाचवत आहेत. परंतु लोकांच्या लक्षात आलेलं आहे की उद्धव ठाकरेजींच्यापासून तोडणं आणि पवारसाहेबांपासून पक्ष तोडणं आणि आमदारांना फोडणं किती महागात त्यांना पडणार आहे हे या निवडणुकीमध्ये जनता दाखवून देणार आहेत. याला जोड जे मिळालेली आहे ते सहानुभूती जे उद्धव ठाकरेच्या संदर्भामध्ये आहे, जे पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये आहेत की त्यांच्यापासून BJPने तोडलेले आहेत, पक्ष तोडलात, आमदार तोडलेत आणि राहुलजींची जी भूमिका आहे राहुल गांधी यांची की सर्वांना भारत जोडला पाहिजे, म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. हे संपूर्ण महाविकास आघाडीचा जो प्रचार आहे की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सातत्यानं ज्या गोष्टीवर फोकस करतायत, कार्यकर्ते फोकस करतायत, म्हणून जनमानसाचा पूर्णपणे मूड राज्यामध्ये बदललेला आहे. आज 5 जागा ज्या निवडणूक झाल्या 5ही जागावर एक काँग्रेस त्या ठिकाणी जिंकेल आणि मी खात्रीने सांगतो की महाराष्ट्रामध्ये शिंदेंना तर जागा मिळण्याचा विषयच नाही आहे. एकसुद्धा जागा शिंदे निवडून आणू शकणार नाही मुख्यमंत्री. सगळ्यांना माहीत आहे की BJPच्या हातचं बावलं म्हणून आहे. अजित पवारसुद्धा आणू शकणार नाही. त्यांना एक तर जागाच नाही मिळाल्या. BJPच्या म्हणण्याने सगळ्या जागा मिळाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांना जे मुख्यमंत्रीमध्ये हे भुजगावण्यासारखं झालेलं आहे. काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले नाहीत. संपूर्ण खेळी फडणवीस करतायत, अमित शहा करतायत, मोदीजी करतायत. पण त्याची किंमत जे काही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधलं राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न BJPने केलेला आहे त्याची किंमत त्यांना यावेळेला मोजावी लागणार. जेव्हा जेव्हा निवडणुकी येतात त्यावेळेस अशा एका गटाकडून असं बोललं जाते की काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येतोय. आता सध्या तुम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला पुढे जात आहे. या निवडणुकीत तुम्ही खरंच एक दिलानं काम करतो? 100% तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकजुटीनं सगळ्या ठिकाणी काम होत आहेत. आणि तुम्ही कुठल्याही भागामध्ये जा, कुठल्याही गावामध्ये जा, सर्वांचा रोष BJPवर आहे. बेरोजगारांचं BJPवर आहे, शेतकऱ्यांचा रोष आहे, महागाईच्या संदर्भात महिला असेल कोणाचे प्रत्येकाचा रोष BJPवर आहे. त्यामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अत्यंत एकजूट झालेली आहेत आणि याचा परिणाम दिसून येत आहेत. आज कुठेही कुठल्याही भागामध्ये आपण जा, ज्या 5 जागेची निवडणूक झाली तिथेसुद्धा जाऊन विचारा आणि जे व्हायची राहिले तर आपल्या सर्वांना माहीत आहे की काय परिस्थिती अकोल्याची काय आहेत, हिंगोलीची काय आहेत, यवतमाळची काय आहेत, अमरावतीची काय आहेत, ही सगळी परिस्थिती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जागा हे काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी सगळ्या जागा जिंकणार आहेत. 4-5-6 जागासुद्धा BJPला मिळणार नाहीत, ही वास्तव आहे आणि तेच तर आपल्यासमोर दिसेल. नक्कीच आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये भाजपची अतिशय बिकट अवस्था असल्याची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे आणि यवतमाळ वाशिमची जागा आम्ही जिंकून दाखवणारच असा देखील त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे. संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.